नमस्कार, आज आपण घरच्या घरी कसा पिझ्झा करायचा ते बघणार आहोत। तर पिझ्झाचा बेस पण घरच्या घरीच बनवायचा, तो कसा करायचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। हे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। पीठ मळायच्या आधी आपण एक अर्ध्या वाटीमध्ये 1 चमचा साखर आणि 2 चमचे ईस्ट घेतलेला आहे। तर हे मिक्स करून आपण एक 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं। हे ईस्ट वापरल्यामुळे हे मिक्स करून झाकून ठेवूया। 2 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण करू शकता, पण मैद्याच्या पिठाचा बेस चांगला होतो। बाहेर विकतचा असतो तो मैद्याच्या पिठाचाच असतो बनलेला, त्यामुळे आपण आता हा मैद्याच्या पिठापासूनच बनवणार आहोत। तर हा मैदा घेतलेला आहे। आता ह्याचा मऊसूद असं पीठ मळून घेऊया। चपातीला मळतो तसंच एकदम मऊसूद पीठ मळून घेऊया। आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता हे आपण झाकून ठेवायचं, व्यवस्थित झाकून ठेवायचं, अजिबात हवा गेली नाही पाहिजे। असा अर्धा एक तास तरी आपण झाकून ठेवूया। आता आपण हा पिझ्झा पनीर पिझ्झा बनवणार आहोत। त्यासाठी पनीर घेतलेलं आहे। पनीर आपल्याला कमी जास्त आवडीप्रमाणे घ्यायचं। त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट, थोडीशी हळद टाकलेली आहे। आता हे मॅरिनेट करायला ठेवूया आपण। एक 10 मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया। पनीरमुळे आपल्या पिझ्झाची टेस्ट आणखीन वाढणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता। मला आवडत असलं, नाही आवडत असलं तर नका घालू। 1 तास झालेला आहे। आता पीठ बघा, उघडून बघूया। 1 तास झालेला आहे। आता पिठावरचं झाकण काढून आपण बघूया। हे बघा पीठ कसं फुगलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये ईस्ट वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हे पीठ फुगून आलेलं आहे। आता तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा आपण मळून घेऊया। आता त्याचे 4 गोळे केलेले आहेत। आता 4 पिझ्झा बेस त्याचे तयार होणार आहे। तर आपण एक प्लेट घेतलेली आहे। आपल्याला ज्या आकाराचा पिझ्झा करायचा आहे त्या आकाराची प्लेट घ्यायची। ते बटर किंवा तूप तुम्ही वापरू शकता। त्याच्यावर एक गोळा घ्यायचा आणि हाताने, बघा मी दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे आपण हळूहळू असं प्रेस करत जायचं। किंवा मग तुम्ही पोळपाटावर आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे त्या छोट्या आकाराची चपातीसुद्धा लाटून घेऊ शकतो। आणि तुमच्याकडे जर काटा चमचा असेल त्याने आपण असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे काय होतं, पिझ्झा फुगत नाही। आपल्याला काही पुरी करायची नाही आहे, पिझ्झा फुगला नाही पाहिजे, त्यामुळे आपण त्याला होल पाडून घेतलेले आहेत। आता पिझ्झासाठी लागणाऱ्या भाज्या बघूया। टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मोझरेला चीज घेतलेलं आहे, सॉस घेतलेलं आहे। भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेऊ शकतो। आता पिझ्झावर आपण सॉस घालूया, किंवा पिझ्झा सॉस तुम्ही घरी बनवला असला तर तो घालू शकता। चिली सॉस आणि टोमॅटो सॉस मिक्स करून पिझ्झा सॉस घालू शकता। आता मोझरेला चीज आपण घालूया। तुमच्याकडे जर चीज ट्यूब असेल तर ती तुम्ही किसून घालू शकता। आता त्याच्यावर आवडीप्रमाणे आपण भाज्या घालूया। कांदा तुम्हाला आवडत नसला तर नाही घातला तरी चालेल। कांदा, टोमॅटो, हिरवी सिमला मिर्च आणि पनीर पण आपण घालूया। तुमच्याकडे कॉर्न असले ते कॉर्न घालू शकता तुम्ही। आता वरून चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ घालायचं किंचित आणि ऑरेगॅनो घालायचं। आणि नंतर आपण आता तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण ही प्लेट ठेवायची आणि झाकण व्यवस्थित ठेवायचं। आणि एक अर्धा तास 15-20 मिनटं तरी आपण त्याला मंद गॅसवर शिजून द्यायचं। तर आपला हा पिझ्झा तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।